आता आपण चाललो आहोत हॉटेल सुरू न्याहारी करण्यासाठी. आणि त्यानंतर निघूयात थेट चिपळूणला रवाना होऊयात. ॲक्च्युअली रात्रीची बस आहे चिपळूणवरून पुण्यासाठी, बट थोडंसं फिरूयात, एक्सप्लोअर करूयात चिपळूण आणि आजूबाजूचा प्लेसेस. मग त्यासाठी आम्ही निर्णय घेतला की डायरेक्टली चिपळूण जाऊ. आम्ही इथे ऑर्डर केलं आहे एक वडा रस्सा प्लेट आणि एक थालीपीठ. थालीपीठ तर एकदमच मिनी थालीपीठ आहे, पुरणच्या आकाराचं. आपण गुहागरवरून निघालोय आणि आता चिपळूणला येतोय, कारण संध्याकाळी आमची बस चिपळूणवरून आहे रात्री 10:30 वाजता. आणि संध्याकाळी बसेस भेटतील की नाही याच्यामुळे म्हणून आम्ही आताच आलोय. आणि याआधी आम्ही कधी चिपळूणला आलोही नव्हतं. सो आजचा एक दिवस आहे की आम्ही चिपळूणमध्ये जवळचे जे काही स्पॉट्स आहेत ते बघू शकतो. आणि गुहागर तर चिपळूण फक्त 122 रुपयात आम्ही आलो आहोत, काहीच न करता. आणि माझं तर फक्त 43 रुपये तिकीट लागले, कारण महिला सन्मान योजनेचा मी लाभकडी झाली आणि त्यामुळे मला अर्धच तिकीट लागलं. आणि आज बसने घेते तर मला असं जाणवलं की भरपूर लोक, म्हणजे आपण गाड्यांमध्ये फिरतो म्हणून आपल्याला इतकं जाणवत नाही, पण कंटिन्युअस बसेस वगैरे अवेलेबल नाहीये. आणि लोकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायला दुसरी पर्यायी व्यवस्था सुद्धा नाहीये, तर लोक याचसाठी बसचाच वापर करून ट्रॅव्हल करतात. आणि आम्ही आलो तेव्हा अक्षरशः बसमध्ये इतकी गर्दी होती की लोकांना उभं राहायला सुद्धा जागा नव्हती. आणि बस जिथून निघते आम्ही तिथूनच बसलोय, कदाचित म्हणून आम्हाला जागा भेटली नाही तर ती सुद्धा जागा भेटली नसते. काही लहान मुलं तर खूप रडत आहे, कारण बट ऑब्वियस गरमीने खूप हाल होत आहे. बट ठीक आहे, तुम्ही पण कधी लालपरीचा अनुभव घेऊन बघा, एक आगळा वेगळा अनुभव असतो. आणि जेव्हा ऑप्शन नसतं तेव्हा माणूस जे काही शेवटचं ऑप्शन असतं त्याने ट्रॅव्हल करायला रेडीच असतो. बट ठीक आहे, इतका वर्स्ट पण नाही, बट इट वॉज गुड एक्सपिरियन्स. चिपळूणमध्ये आम्ही आलो आणि सुरुवातीला बाईक रेंटल घेणार आहे. तर आल्या इथे आम्ही आधी खूप उन्हाळा म्हणून उसाचा रस प्यायला आलो. आणि माझ्या बाजूला एक आजी बसलाय, त्यांचं एज तुम्ही म्हणजे इमॅजिन नाही करू शकणार. शी इज 94. 94 इयर्सच्या त्या आजी होत्या. म्हणजे आज तरी अजून देखील त्या जोक मारत होता, नंतर बिलचं कॅल्क्युलेशन करत होत्या. चालणं बोलणं सगळं त्यांचं खूप पेट होतं. आणि तुम्ही जर ठरवलं तर तुम्ही कोणत्याही वयात ऍक्टिव्ह पण राहू शकता आणि एनर्जेटिक पण राहू शकता. गाडी भेटली, आता आम्ही निघालोय परशुराम मंदिरात. आणि वाटेत जाता जाता एक आम्हाला घर लागलंय सुधा निवास म्हणून. आणि त्याच्या एक्झॅक्ट समोर त्यांना इतका सुंदर एक नजारा दिसतोय रोज, की चारी बाजूनी असं शहर वसलेले, गाव शहर वसलेले, छोटे छोटे झाड आहे. आणि मधून असं जाणारी ती नदी आहे ना, ती नदीच दिसते जी कुठपर्यंत पसरली. आणि खालून एक्झॅक्ट इथे हायवे, ज्या हायवेने आम्ही आलो तो. आणि या घराचं मला एक आवडलं, म्हणजे त्यांनी असं उतरायला एक जागा केली आहे आणि छोटंसं असं कुंपण टाईप बनवलंय. आणि त्याच्यात जसं रोज लागणाऱ्या भाजीपाला वगैरे ते इथं पिकवतात. जसं इकडे बघाल, आता इथं त्यांनी काही नारळाचे झाडं लावले आणि असं शेड टाईप केले. खाली मला कुठली तरी भाजी दिसते, झाडं आहे. आणि त्या एक्झॅक्ट समोर त्यांनी अशी चौकोनात डिझाईन काढली आणि रांगोळी टाईप. कारण आत्ताच काही दिवसांपूर्वी शिमगा झाला आणि शिमग्याच्या वेळेस प्रत्येक घरी कोकणात पालखी येते. आणि त्या पालखी महोत्सवासाठी इथं दरवाजासमोर त्यांनी रांगोळी काढली. आपण श्री परशुराम मंदिराच्या एंट्रन्सला आलोय आणि इथे गाड्या पार्क केल्या. आणि माझी 2 व्हीलर आहे तर आपण इथे मध्ये घेऊन जाऊ शकतो. बट आता ह्या 2 गाड्यांमुळे मला माझी गाडी नेता येईल का? येऊ शकते. आणि असे हप्ते काका थोडेसे संशयाच्या नजरेने बघत होते की ह्या मुलीचे पाय गाडीवरून पुरत नाही, पण ही गाडी नेऊ शकेल का. तरी तुम्ही परशुराम मंदिर प्रसाद जाण्याचा मार्ग आहे का?
आणि ते इतके शांत आहे. एक नाही, दोन नाही, तीन आहे. 2 दिसत आहे मला. अच्छा 3 आहे. इकडे पण आहे. आज आम्ही आलो चिपळूण मधल्या परशुराम मंदिरात आणि मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच, बापरे, आज आम्ही आलो आहोत चिपळूण मधल्या श्री भगवान परशुरामांच्या मंदिरात. खरं तर पहिल्यांदाच मी परशुरामांच्या मंदिरात आली आहेत. आणि परशुराम म्हणजे चिरंजीवींपैकी एक अवतार. परंतु मंदिराच्या परिसरात कुठेही फोटोग्राफी अलाउड नाही आहे. तुम्हाला तुमचा कॅमेरा वगैरे काहीच यूज करायची परमिशन नाही. काळ, राम आणि परशुराम या 3 मूर्तीमध्ये आहेत आणि ज्या अतिशय सुंदर लाकडाच्या अशा 3 मूर्ती त्यांनी स्थापन केलेल्या आहेत. तर मधली मूर्ती आहे ती म्हणजे परशुरामांची मूर्ती. आणि परशुराम म्हणजे विष्णूंचा अवतार होते. त्यांची विष्णूंचा 6वा अवतार म्हणजे परशुरामांचा अवतार ती मूर्तीमध्ये आहेत. आणि त्याचप्रमाणे त्यांच्या लेफ्ट हँडला कामची मूर्ती आहे. काम म्हणजे त्यांनी काम साधण्यावर विजय मिळवलेला होता आणि त्यामुळेच ते चिरंजीवी सुद्धा झालेले होते आणि तो एक अवतार म्हणून त्यांची मूर्ती आहेत. आणि काममूर्ती म्हणजे ब्रह्मांची मूर्ती आहेत. आणि त्यांच्या उजव्या साईडला आहेत महेश यांची मूर्ती. म्हणजे जसं ब्रह्मा, विष्णू, महेश अशा 3 मूर्ती तिथे दिसतात. तर काळ म्हणजे त्यांनी काळावर देखील विजय मिळवलेला होता म्हणून ती काळाची मूर्ती आहे. अशी ब्रह्म, विष्णू आणि महेश म्हणजेच काळ, परशुराम आणि काम अशा 3 मूर्तीमध्ये बघायला भेटतात. आणि मंदिराच्या बॅक साईडला एक छोटंसं तळ आहे आणि त्याच्या पाठीमागे गंगा मातेचं मंदिर आहे. आणि अगदी त्याच्याच बाजूला श्री परशुरामांची खूप मोठी भव्य दिव्य मूर्ती एका वॉलवर कोरलेली आहे, जी अतिशय सुंदर आहे बघण्यासाठी. ते तर खरंच आहे. आम्ही रस्त्याने जाता जाता एक असं छोटंसं स्टॉल भेटला जिथे घावन मिळत होतं. खास घावन खाण्यासाठी मग आम्ही इथे थांबलो. पण 25 रुपयामध्ये एकदम मोठं छान घावन आहे. आणि असं छोटंसं स्टॉल आहे. तिथेच जे जे लागतील जसं पिठलं भाकरी, घावन, कांदा भजी असं भेटतंय. तर आता आमचं एक घावन तयार होते आणि कांदा भजी. आणि हे गरमागरम घावन आलंय. खूपच छान जाळीदार घावन आहे. काकू इथे मस्तपैकी गरमागरम घावन बनवतात आणि एकदम छान नक्षीदार घावन त्यांचं बनलं. खूपच छान घावन बनवतात. आणि इथे बाजूलाच कांदा भजी तयार होते आमच्यासाठी. घावन माझं खूप फेवरेट आहे म्हणून तर मावशींनी दिल्यामुळे लगेच मी खायला सुरुवात केली. वेट पण नाही केला. कुठे चाललोय आता आपण? गोविंदगड. चहा नाश्ता करून आम्ही आता गोविंदगडकडे जात होतो. आणि इथे रस्त्यात वाट्याने जाता जाताच एकदम मागे असं शांत थंड संत पाणी वाहते. आणि ते पाण्याचं अट्रॅक्शन मला इथे घेऊन आलं की बाबा आपण इथे निदान 5 मिनिटं बसून तरी रिलॅक्स होऊया. म्हणून मी तुम्हाला दाखवायला घेऊन जाते. ते किती सुंदर आहे. बाजूला मस्त असे जहाज उभे आहे आणि इतकं छान थंड पाणी आहे की खूप मस्त वाटतं. आणि वशिष्ठी नदी आहे. जर तुम्हाला कधी यायचं असेल तर गडाकडे जाताना वशिष्ठी नदी म्हणून इथे लागेल तुम्हाला. तर येऊन 5 मिनिटं तरी तुम्ही तिचा आस्वाद घ्या. खूप मनाला शांती वाटेल. मला यायचं तुम्ही पण येताय? आम्ही येतोय पाठीमागून. आता आम्ही निघालोय गोपाळगडला जायला. आणि थोडा रस्ता चुकलो होतो पण 2 चिल्ल्या पिल्ल्यांनी आम्हाला रस्ता सांगितला की मागे एक बोर्ड लावला तिथे त्यांनी रस्ता बनवलाय. आणि अशा वळणाच्या रस्त्याने आम्ही चाललोय वरती. बापरे खूपच चढ आहे. हळूहळू चल. बापरे
छोटा किल्ला आहे ना, नशीब गाडी जाते वरती, म्हणजे खूप चढून नाही जावं लागणार आहे. नाहीतर काल माझी चढून चढून चालून हालत जाम झाली होती. चिपळूणच्या बस स्टॉप पासून 7-8 किलोमीटर हा किल्ला आहे गोविंदगड. अरे बापरे, आता तर खूप ठारवाले रस्ते. हळूच चल, आपली गाडी पंक्चर झाली तर प्रॉब्लेम होऊन जाईल. एकदा मसुरीला गेलो होतो तेव्हा आमची गाडी पंक्चर झाली फक्त, बाकी इतर वेळेस तर नाही झाली. या साईडला किल्ला दिसतोय मला, बहुतेक हाच छोटा किल्ला आहे. कदाचित आपण पोहोचलोय किल्ल्यावर. इथं रे आणि किल्ले गोविंदगड वरून दिसणारं विहंगमय दृश्य सुंदर. समोरून एक छोटीशी ट्रेन चालली आहे. हाय करा हाय. ह्याच दोघांनी आम्हाला रस्ता दाखवला. आम्ही आलो आहोत चिपळूण पासून अगदी 4 किलोमीटर अंतरावर असणारा गोपाळगड किंवा गोपाळगड बोललं जातं त्या किल्ल्यावर. हा जो किल्ला आहे हा वशिष्ठ नदीच्या काठी वसलेला आहे आणि समुद्र सपाटीपासून फक्त 60 अंतरावर आहे. तर असं होतं म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळात आदिलशाहीकडून जो व्यापार व्हायचा, त्या व्यापारादरम्यान समुद्रमार्गे जो काही माल यायचा त्या मालावर लक्ष ठेवण्यासाठी हा गोपाळगड किल्ला बांधला गेला होता. माणसाने ते हात द्यायचं सोडून, एक तर माझे शूज खूप जास्त स्लिपरी आहे. मी जर पडली तुमची शाळा आहे? कितवीला आहे तुम्ही? मंदिर आणि किल्ल्याच्या एकदम दक्षिण बाजूला तुम्ही आले तर एक देवीचं मंदिर आहे आणि बाकी किल्ल्याच्या आणि मी ज्या तोफा बोलत होती त्यांनी ज्या तोफा ठेवलेल्या आहे किल्ल्यांवर तिथे जाऊ आपण. जवळ जाऊन मी तुम्हाला दाखवते. आणि हे जे समोर मंदिर दिसतंय हे रेडजाई देवीचं मंदिर आहे, जे इथल्या लोकल ग्रामस्थांनीच बांधलेलं आहे. जय शिवराजे शंभूराजे. आणि किल्ल्याच्या अगदी मधोमध जे चिपळूण ग्लोबल टुरिझम होतं, यांनी तेव्हाच्या 10 तोफा त्यांचं संवर्धन करून त्या आजही आपल्याला बघण्यासाठी इथे ठेवलेल्या आहेत. एक्झॅक्टली समोर ते दिसतात 10 तोफा. आणि तिकडे किल्ल्याच्या चारी बाजूनी जशी नदी होती तसं इथे पूर्ण गाव बसलंय, कारण एकदम एकेका म्हणजे असं काय बोलतं कौलारू घरं एकाला एक लागून भरपूर असे दिसतात. म्हणजे इकडे नदी आणि इकडे सगळी त्यांची वस्ती गावाची, मध्ये किल्ला, असं काही बनलं. आता आम्ही चिपळूणमध्ये थोडा टाइम स्पेंड करता करता एक जवळच नारायण तलाव होता तिथे आलोय. असा मध्यभागी त्यांनी तलाव बनवलाय. मुराच्या आकारात एक नक्षीकाम केले आणि टॉवर आहे, तिथे काही गाणे ऐकू येत आहे.
तर आपण बघू आपल्या कॅमेऱ्यात ते कैद होत आहेत का. आपण आलोय, कुठे आलोय आपण? आदर्श उपहार गृहाच्या इथे. आणि ही आपली बेस थाळी आहे. यात आहेत रोटी किंवा चपाती. आम्ही रोटी ऑप्ट आउट केली. भात आहे, पापड आहे, पापड आहे, कोशिंबीर म्हणजे कोशिंबीर टाईप आहे, ताक, वरण, हॉटेलची सब्जी उसळ आणि सब्जी उसळ आणि कोबी. आणि जेवण फक्त शिकस्त केल्यानंतर आम्ही मागवली सोलकढी. आणि मी माझ्या आयुष्यात पिलेली सगळ्यात बेस्ट सोलकढी आहे की ज्याच्यात मिरचीचा पण फ्लेवर येतोय, कोकमचा पण येतोय आणि वरती जे आईस आहे ते पण त्यांनी क्रश करून टाकले की तुम्हाला पूर्ण आईस नाही लागणार आणि वरती कोथिंबीरीचा फ्लेवर. तर खूप ऑसम. जर तुम्ही कधी चिपळूणला आलात तर आदर्श डायनिंग हॉलला येऊ सोलकढी नक्की ट्राय करा, खूपच छान. आणि आम्ही जिथे जात होतो तिथे मी विचारत होते की इथला पालखी महोत्सव होऊन गेला की नाही, बट मोस्ट ऑफ द ठिकाणी पालखी महोत्सव संपलेला होता. छान होण्यासाठी मी मॉन्जिनस मधून इथे एक पेस्ट्री घेतली आहे आणि पेस्ट्री खाऊन द ट्रिप द एंड होणार आहे. हा आमच्या ट्रिपचा द एंड असं कुठेतरी वाटतच होतं, बट ट्रिप कुठेतरी विसावली आणि आम्हाला एक खूप सुखद आगळा वेगळा अनुभव देऊन गेली. बस एक ठिकाणी येऊन थांबली आणि बाहेर पूर्ण उत्साहाचं वातावरण होतं. तर जेव्हा मी खिडकीतून डोकावलं आणि पाहिलं तर नेमकी त्याच दिवशी त्या गावातली पालखी सोहळा तिथे चालू होता आणि त्यामुळे आमची बस जवळजवळ 1-1.5 तास तिथे थांबणार होती. खाली उतरल्यावर प्रत्येकजण कोणी गुलाल खेळत होतं, कोणी नाचत होतं, तर पुढे जाऊन ढोल ताशांच्या गजरावर तिथे नृत्य चाललेलं होतं आणि प्रत्येकजण आनंद सोहळा अनुभवत होतं. आणि मला असं झालं होतं का मी कधी एकदा पुढे जाईल आणि ती पालखी बघेल जिथे ॲक्च्युली पालखी लोक हातात घेऊन मिरवत होते. तर इतक्या गर्दीतून मी वाट काढत बरोबर आम्ही एकदम पुढे येऊन पालखीच्या अगदी जवळ आलो. पालखी घेऊन गावकरी नाचत होते, खांद्यावर घेऊन तिला मिरवत होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर इतका उत्साह पाहिल्यावर मला खऱ्या अर्थाने कळलं की कोकणातल्या पालखी उत्सवाला इतकं महत्त्व का असतं. प्रत्येकजण त्यावेळेस गावाला जाण्यासाठी इतका आतुर का झालेला असतो. पूर्ण सर्व पालखीचा मस्त आनंद घेऊन आम्ही शेवटी बसमध्ये निघालो आणि सगळे गावकरी आम्हाला मस्त बाय करत होते. अशा रीतीने आई सुकाई व आई महाकाली यांची वर्षानंतर पुन्हा एकदा भेट झाली आणि आमची ट्रिपची सुद्धा एकदम सुंदर आणि अपेक्षित जशी हवी होती तशी द एंडिंग फायनली आता झाली होती.